नमस्कार. आजचा धडा आहे पाऊलवाटा. या धड्याचे लेखक शंकर बाबाजी पाटील. हा उतारा यांच्या पाऊलवाटा या संग्रहातून घेतला आहे. खेड्यातल्या पायवाटा पाहिल्यावर कोणकोणते विचार मनात आले हे या पाठात सांगितले आहे. रोज डांबरी रस्त्यावरून चालताना एखाद्या दिवशी मला माझ्या खेड्यातील पायवाटांची आठवण होते. खेड्यातल्या पायवाटा मला एखाद्या चित्रपटासारख्या दिसतात. त्यांना रंग असतो, आकार असतो, गंध असतो आणि एक आगळं रूपही असतं. कधी ती एकांडी वाट चुकल्यासारखी दिसते, तर कधी कमळवेलीप्रमाणे तिचं जाळं विणलेलं असतं. ती कधी काळीभोर दिसते, तर कधी हळद लागल्यासारखी नवी नवरीसारखी गोरीपान दिसते. एखादी वाट पायातल्या पायात घोटाळते आणि एखादी धामणीगत वाकडी तिकडी पळताना आढळते. अनेक रूपं धारण करणाऱ्या या पायवाटा एकमेकीहून किती वेगळ्या असतात. नदी चढून वर येणारी मळीची वाट आणि काळ्या मातीतून जाणारी वाट या दोन्ही वाटा एक नसतात. फोंड्या माळावरून जाणारी तांबडी वाट, पांदीतून चिखल तुडवत जाणारी काळी वाट आणि कुरणातून नदीला जाणारी वाट या सगळ्या पायवाटाच, पण प्रत्येकीचं वळण निराळं असतं, ठेवण निराळी असते. सूर्योदयाच्या वेळी पायवाटेनं कधी टेकडी चढला आहात का तुम्ही? निदान कधी सकाळच्या वेळी मळीच्या वाटेनं चाललाय? छाती गळ्या एवढ्या वाढलेल्या गवतातून जी नागमोडी वाट जाते, त्या वाटेनं संध्याकाळी फिरायला गेलाय? वाऱ्यानं दोन्ही अंगाला गवत डोलत असतं आणि वारा नाकातोंडात शिरत असतो. अशा वेळी या कुरणाच्या वाटेनं दूरवर चालण्यात जे एक सुख असतं, ते कधी तुम्ही अनुभवलंय? ज्वारी हुरड्याला आली असता बांधाच्या कडेनं जी पायवाट जाते, त्या पायवाटेनं जाताना पिकाचा जो वास येतो, त्यानं कधी तुमचं मन धुंद होऊन गेलं आहे? झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्याच्या कडेनं जी मऊ चिखल वाट जाते, त्या वाटेनं कधी चालून तुमच्या पायाला चिखल लागला आहे? अशा वाटेनं चालताना आपल्या पायांच्या तळव्यांना जे सुख मिळतं, ते कधी उपभोगलं आहे? श्रावणातल्या पावसाचा खेळ कधी मावळ वाटेनं चालताना पाहिला आहे? पावसाची चिपळी येऊन जाते, पुन्हा ऊन पडतं आणि तांबड्या पाण्यानं माळावरच्या पायवाटा भरून जातात. माळावर दिसणारी पायवाटांची ही ओली नक्षी कधी तुम्ही डोळ्यांनी बघितली आहे? निसर्गाच्या या रांगोळीवरून कधी चालत गेला आहेत? किती विविध रूप घेतात या वाटा. नाटकातल्या स्त्रीपात्रानं प्रत्येक प्रवेशाला नवी साडी लेण्याची हौस दाखवावी, तशा या पाऊलवाटा प्रत्येक ऋतूबरोबर नवं रूप धारण करतात. काही वाटा तर अशा असतात की मृगात पाऊस बसला म्हणजे त्याचे अवशेषही दिसेनासे होतात. पण थोडी उघडीप होते, पेरणी होऊन जाते, पीक उगवून वर येऊ लागतं आणि या पायवाटा पुन्हा दिसू लागतात. पीक उगवून यावं तशा त्या उगवून येतात. धोरणी शेतकरी पेरणीच्या वेळीच आपल्या रानाभोवती कुंपण घालून त्यांना आत यायला बंदी करतो. पण पीक उगवून वर आली की या वाटा शेतकऱ्याचा डोळा चुकून एखाद्या दिवशी आपसूक रानात घुसतात. काटेरी कुंपण असलं तरी ते मोडून आत शिरतात. अखेर शेतकऱ्याचा निरुपाय होतो आणि मग एक दिवस तोही त्याच वाटेनं आपल्या रानाकडं जाऊ लागतो. मुकाट्यानं आपल्या कोवळ्या पिकांचं एक आरा किंवा एखादी काकरी त्या वाटेला बक्षीस देऊन गप्प बसतो. काय करणार, वाटच हट्टी पडली ना. अशा काही वाटा फार हट्टी आणि लागट असतात. एखाद्या रानात त्यांना एकदा प्रवेश मिळाला की मग त्या तुमची पाठ सोडत नाहीत. घरातल्या मांजराला कितीही हुसकवून बाहेर काढलं तरी ते जसं पुन्हा घरात येत, तशी एकदा शेतात शिरलेली वाट हुसकून बाहेर हाकलली तरी ती पुन्हा आत शिरतेच. तक्रार सुरू झाली तर ती आपल्या वहिवाटीचा हक्क शाबित करते. गावकरीही तिची कड घेतात आणि ती टिच्चून तुमच्या नाकावर बसते. अशा या वाटा केवळ नुसत्या हट्टीच असतात असं नाही, तर मोठ्या आतल्या गाठीच्याही असतात. एखाद्या भाबड्या माणसाला त्या हातोहात फसवितातही. त्यांच्यावर विश्वास ठेवून रात्री अपरात्री बाहेर पडणं जरा धोक्याचंच असतं. विशेषतः पायाखालची वाट आहे या कल्पनेनं माणूस मनात शंका न घेता चालत राहतो आणि बरोबर त्यांच्या जाळ्यात अडकतो. एकीला दोघी, दोघीला चौघी अशा त्या सामील होतात आणि आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू होतो. चक्रव्यूहात सापडावं तशी माणसाची स्थिती होते. चोहोबाजूंनी या वाटा त्याला घेरून टाकतात.
आणि रात्रभर चालूनही माणूस एकाच ठिकाणी हिंडत असतो. रात्रभर आपण त्याच परिसरात फिरत राहतो आणि आभाळ फटफटल्यावर चकवा ध्यानी येतो. काही माणसांचा जसा थांग लागत नाही तसा वाटाचाही अंदाज लागत नाही. तिची लांबी कधी समजत नसते. कदाचित म्हणूनच पाऊलवाटांची लांबी मोजण्याच्या भानगडीत कोणी पडत नसावं. देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर किमीचे दगड असतात, पण पाऊलवाटेवर किमीचा असा दगड अजून रोवलेला नाही. आपली मोजमाप कोणी घेऊ नयेत याच बुद्धीनं ती वाकडी चालत असावी. एकंदर तिची चालच मोठी मजेशीर असते. जरा नीट जाऊन पुढं गेल्यासारखी ती करील, मग एकदम डाव्या अंगाला वळून गडपच होईल, तर पुढं काही अंतरावर उजव्या अंगाला वळलेली दिसेल, मध्येच उभी राहून मागं फिरून पाहिल आणि पुन्हा चालू लागेल. अशा पाऊलवाटेला टेप कुठं लावायचा आणि तिचा अंदाज कसा घ्यायचा? आणि मग जी लांबी आपण मनाशी गृहीत धरून चालू लागतो ती सहसा कधी बरोबर नसते. अशा एखाद्या पाऊलवाटेनं परक्या गावाला तुम्ही कधी चालत गेला आहात? मग सांगा, कुत्र्याच्या भुकेवर म्हणजे किती, माणसाच्या हाळीवर म्हणजे किती? फार तर एखाद्या किमीचा आपण मनाशी विचार करत असाल तर आपलं गणित एकदम चूक आहे. अशा एखाद्या वाटेनं जाऊ लागावं आणि कुणाला तरी विचारावं, बाबा अमक अमक गाव किती लांब राहिलं? मग तो म्हणेल, हाय एका हाळीवर. दुसऱ्या एखाद्याला विचारलं तर तो सांगेल, हाय कुत्र्याच्या भुकेवर. पण तुम्ही थकला असाल तर एवढीच खूणगाठ बांधा की जेव्हा चांगली 4-5 मिनिटाची वाट आपल्याला चालायची असते तेव्हा अशा वेळी जवळची शिदोरी वाटेवरच सोडावी, हे उत्तम. या पाऊलवाटांमध्ये विविधताही खूप असते. काही वाटा सरळ असतात, तर त्या सरळ मार्गी माणसाप्रमाणे नाकापुढं पाहून चालत असतात. काही मुळातच वाकड्या चालीच्या असतात, त्यांचं पाऊल कधी सरळ पडतच नसतं. काही वाटा बाळबोध वळणाच्या असतात, तर काहींना लचकण्याची मुरडण्याची हौस असते. काही खोडकर असतात आणि काही वाटा फार लोभसही असतात, त्यांचा आपल्याला लळा लागतो. मी अधूनमधून जेव्हा माझ्या गावी जातो तेव्हा एकदा तरी कुर्णाच्या वाटेनं मजेत फिरून येतो. गवताचा मातकट वास सगळीकडं दरवळलेला असतो आणि कुर्णातली हिरवी वाट वळण घेत पुढं जात असते. दिवस मावळून कडूस पडलेलं तरी या वाटेनं आपण चालत राहतो. संध्याकाळचा वारा भनानत असतो, दोन्ही अंगाचं गवत डोलत असतं आणि आपल्या पायांची चक्र फिरतच असतात. काही वाटा मात्र निसरड्या असतात. आमच्या मळीची वाट अशीच आहे. पावसाळ्यात या वाटेनं चालताना फार जपून चालावं लागतं. जरा आपलं अवधान डळलं तर पाय घसरलाच म्हणून समजा. ओढ्याच्या दगडावर पळटिनीनं धुणं बडवावं तसं अंग सपकून निघतं. अशा या वाटेला शहाण्यानं दुरूनच नमस्कार करावा, हे बरं. तिच्या वाटेला न जाणं चांगलंच. युद्धकाळात शत्रुपक्ष जसा वाटेवर सुरुंग पेरून ठेवतो तशा काही वाटा काटे पेरून ठेवतात. ते डोळ्यांना दिसत नसतात, पण बेसावत पण तुम्ही पाय ठेवला की ते बरोबर तुमच्या पायाच्या तळव्यात येऊन बसतात. कधीकधी वाहना असूनही ते पायात मोडतात. तेव्हा एखाद्या पाऊलवाटेनं चालण्यापूर्वी तिचा जरा अंदाज घेऊन काही वाटांचं नाक सारखं वर असतं. आपलं अस्तित्व सोडायला त्या तयार नसतात. आमच्या गावी आता स्टेशनला जायला गाडीवाट छान झाली आहे, पण गाडीवाटेला चिटकून मूळची पायवाटही जातेच. टोपपदरी लुगड्याला रुंद किनार असावी तशी ती दिसते. गाडीवाट आली तरी मी इथनं हलणार नाही अशा हट्टी वृत्तीनं ती सारखी धावतच असते. तिच्या या चिकाटीला आता काय म्हणावं? आणि अशा काही पायवाटा असतात की त्या चालताना लवकर ओसरतच नाहीत. नांदायला गेलेली लेक जेव्हा पहिल्यांदा माहेरी परत येते तेव्हा वाट कशी सारखी पळत असते आणि 4 दिवस माहेरचं सुख घेऊन ती जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा तीच वाट ओसरीनं अशी होते. आपलं जन्मगाव सोडून दूर पोटार्थी भटकत असताना आपल्यालाही हाच अनुभव येतो नाही का? गाव सोडताना किती अवघडल्यासारखं वाटतं आणि परत गावी जायला निघताना जीव कसा अधीर होऊन जातो. अशा या पायवाटा आपल्याशी किती एकजीव होऊन जातात. मला अजूनही आठवतं की एकदा माझी आई फार आजारी असताना मी जेव्हा गावी गेलो तेव्हा माझ्याप्रमाणेच ती वाटही अवघडली होती. माझ्याबरोबर सुन्न मनाचं तीही चालत होती.
ना बोलणं ना चालणं. हा जिव्हाळ्याची एखादी पाऊलवाट आपल्याशी बोलतेही. मी 2 वर्षापूर्वी एकदा गावी गेलो आणि आगगाडीतून उतरून पायवाटेला लागलो. गावच्या ओढीनं भराभर पाय उचलत निघालो आणि चक्क मला एक हाक ऐकायला आली. मी मागं वळून बघितलं तर त्या वाटेशिवाय दुसरं कोणीही तिथं नव्हतं. पायाखालची वाट आणि मी असं आम्ही दोघंच होतो. आणि एकाएकी बोलणं सुरू झालं. फार दिवसांनी आलास? हो, काय करणार? रजा मिळत नाही ना. रजा मिळत नाही का गावची आठवण होत नाही? मी म्हणालो, गावची आठवण होत नाही असं कसं होईल? इतक्यात गाव जवळ आलं आणि ती म्हणाली, बरं आहे, ओळख देख असू द्या. तिचा निरोप घेऊन मी गावात शिरलो. कधी कोणाशी न बोलणारी पायवाट अशी त्या दिवशी माझ्याशी बोलली. आता जेव्हा जेव्हा मी गावी जातो तेव्हा मला कोणाच्या सोबतीची आवश्यकता नसते.